च्या अंमलबजावणीची लगबग सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे। लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणं ही मोठी चूक होती असं त्यांनी म्हटलंय। राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचं नसतं। मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली। त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं असं अजित पवार म्हणाले। पण आता माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं असंही अजितदादांनी म्हटलं। अजित पवार यांच्या या कबुलीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागलेत। माझ्याकडून चूक झाली। बारामती लोकसभेमध्ये माझ्या बहिणीच्या विरोधात मी उभं नाही केलं पाहिजे होतं सुनेत्राला, अशा पद्धतीचं विधान अजितदादा करतायत। कशा पद्धतीने बघता आपण या विधानाला? एकतर मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि वाचलेलंही नाही, मी तुमच्याचकडूनही ऐकते, त्यामुळे रामकृष्ण हरी। त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी याबद्दल काहीही बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रणाली, अजित पवार यांनी हे कुठे विधान केलं, काय म्हणाले ते सविस्तर सांग। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र आणि या संपूर्ण परिसरातून त्यांची ही जनसन्मान यात्रा चालू। या यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामध्ये ते असं म्हणालेले आहे की लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करून आपण चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे। ज्या पद्धतीनं या संदर्भामध्ये त्यांनी अजून एक खुलासा असं केलेला आहे की कुटुंबामध्ये राजकारण इतकं आजपर्यंत सुरू द्यायला नको होतं। आपल्याला माहिती आहे की पवार यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे त्या कुटुंबातले काही व्यक्ती हे राजकारणात, काही व्यक्ती हे समाजकारणामध्ये आहे, तर काही अगदीच प्रोफेशनल आयुष्य जगणारी सुद्धा मंडळी आहे आणि ही सगळी बरेच कालावधी एकोप्याने राहत होती। राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडल्यानंतर घरामध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर झालं। अजित पवारांना त्यांच्याच कुटुंबातून अनेक लोकांनी विरोध केलेला सुद्धा आपल्याला बघायला मिळाला आणि त्याही नंतर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं पराभव झालेला आहे त्या प्रत्येक पराभवाकडनं किंवा प्रत्येक गोष्टीकडनं आपण काहीतरी शिकत असतो आणि त्यातूनच अजित पवार यांचं असं वक्तव्य पुढे आलेलं आहे की सुनेत्रा पवार यांना आपण या निवडणुकीमध्ये उभं करायला नको होतं, राजकारण कुटुंबामध्ये इथपर्यंत शिरू द्यायला नको होतं असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आपल्याला बघायला मिळतंय। बरं प्रणाली, तू आपल्या सोबतच राहा, कारण उमेश पाटील आपल्या सोबत जोडले गेलेत, राष्ट्रवादी चे प्रवक्ते। उमेशजी, कसं पाहताय तुम्ही अजित पवार यांच्या विधानाकडे? मी स्वतः अजितदादांचं अजून स्टेटमेंट ऐकलेलं नाही, परंतु या संदर्भातली चर्चा पार्टी अंतर्गत ज्या वेळेला ती उमेदवारी जाहीर झाली त्याच्या अगोदरपासून आमच्या पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या बाबतीतली चर्चा होत होती आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या देखील मनात असं होतं की काही जरी झालं तरी पवार कुटुंबाच्या अंतर्गत हे राजकारण यायला नको, कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्याला निवडणुकीला उभा करण्याच्या ऐवजी एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं करावं आणि जेणेकरून या पद्धतीचा राजकीय संघर्ष कुटुंबाच्या आतपर्यंत येणार नाही याची आपल्याला त्या माध्यमातून दक्षता घेता येईल। कारण सर्वसामान्य जो कार्यकर्ता असतो आणि पवार कुटुंबावर प्रेम करणारा जो सर्वसामान्य नागरिक जो महाराष्ट्रातला आहे तो पवार कुटुंब म्हणून प्रेम करतो। विशेष करून आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भानं वेगळ्या प्रकारची आत्मीयता, आस्था महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आहे। दादांच्या कामाच्या शैलीबद्दल, दादांनी केलेल्या कामाबद्दल कार्यकर्त्यांना अट्रॅक्शन आहे, त्यांची क्रेज महाराष्ट्रभर आहे। असं असताना दोघांवर समसमान पद्धतीनं प्रेम करणारा हा कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमाची अवस्था निर्माण होऊ शकते, त्याच्या मनामध्ये द्विधा अवस्था निर्माण होऊ शकते। हा त्यांच्या भावनांचा विचार करून कुटुंबामध्ये संघर्ष होणार नाही याच्या संदर्भातली काळजी घेतली जावी अशी भावना प्रत्येकाची होती। परंतु आपल्याला कल्पना आहे की सगळेच निर्णय कार्यकर्त्यांच्या अखत्यारीत नसतात, मतदारांच्या पण अखत्यारीत नसतात। काही वेळेला असे निर्णय कधी कधी घ्यावे लागतात। ठीक आहे, तुमचं बोलणं बरंच सूचक आहे आणि अजित पवार यांनी सुद्धा असं म्हटलंय की हा निर्णय मी घेतला। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, याबद्दल धन्यवाद।